तर आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन छेडणार असल्याचं अंबादास दानवे यांनी म्हटलेलं आहे। बदलापुरातील घटनेवरून विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी हा इशारा दिलेला आहे। शाहू फुलेंच्या महाराष्ट्रात असं घडणं अत्यंत चुकीचं असल्याचं बदलापूरच्या अत्याचाराच्या घटनेवरून अंबादास दानवे यांनी म्हटलं। या ठिकाणी जे पोलीस चौकीचे अधिकारी आहेत त्यांच्याशी सुद्धा बातचीत केली, वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बातचीत केली। काय एकंदरीतच तुम्हाला वाटतंय? आम्ही पोलीस कमिशनर जे आहे रेल्वेचे त्यांच्याशी डिस्कशन केलेलं आहे। जे कोणत्याही प्रकारे याच्यात सहभागी नाही अशा लोकांवर कारवाई पोलीस करत आहे। अशा कारवाई झाल्या नाही पाहिजे। महिलावर सुद्धा पुरुष पोलिसांनी हल्ले केलेले हे चुकीची ही भूमिका मी मांडलेली। महिलावर अशा पद्धतीनं लाठीचार्ज करणाऱ्या पुरुष कॉन्स्टेबल्सवर कारवाई झाली पाहिजे ही आमची भूमिका आहे। जनतेनं जनप्रक्षोभ इथं व्यक्त झाला। इथं काही कोणत्या पक्षाचा नाही, कोणत्या विचाराचा नाही, एक जनप्रक्षोभ हा होता। कारण जी घटनाच घडली या फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रात ती दुर्दैवी आहे आणि मला वाटतं त्याचा आक्रोश पूर्ण महाराष्ट्रात होणार। कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन सुद्धा या ठिकाणी पोहोचले। त्यांनी म्हटलं की जे आंदोलनकर्ते होते ते बाहेरून आले होते, किंबहुना सोडण्यात आले होते या आंदोलनामध्ये बाहेरून, आणि लाडकी बहीण योजनेला त्यांनी कुठेतरी टार्गेट केलं होतं। त्या प्रकारचे बॅनर पोस्टर बनवले। 3.5 वर्षाच्या मुलीवर मला असं वाटतं 3.5 वर्षाच्या मुलीवर अशा पद्धतीने अन्याय अत्याचार होते याचं समर्थन गिरीश महाजन करतात का हा माझा प्रश्न आहे। त्यांच्या सहकारी पक्षाचे लोक कोणत्या पद्धतीने बोलतात? बाहेरून लोक आले म्हणजे काय? जर आंदोलन हे महाराष्ट्रात होणार आहे, महाराष्ट्रातून लोक येतील ना, त्याला काय प्रॉब्लेम आहे? जर एखाद्या घटनेचा निषेध व्यक्त करायचा, लोक कुठून आले काय आले याच्यापेक्षा ती भूमिका ही मनाला चीड आणणारी आहे। कोणत्याही माणसाला असं वाटतं की आंदोलन सहभागी व्हावं। रेल्वेतून लोक उतरले आणि आंदोलन सहभागी झाले। पुढची भूमिका नेमकी काय असणार? तुम्ही या ठिकाणी पोहोचलेला आहे। आम्ही पूर्ण महाराष्ट्रात आंदोलन पुकारणार। कॅमेरा पर्सन योगेश गुरवचा गिरीश गायकवाड, TV9 मराठी, बदलापूर।